किचनमध्ये. तर आज बेबी प्रोडक्टचा बऱ्याच दिवस चाललेलं की एक मस्त असा व्हिडिओ बनवावा ज्यात कोणते बेबी प्रोडक्ट मी माझ्या बाळांना यूज करते याची माहिती द्यावी. हा जो व्हिडिओ किंवा हे जे व्हिडिओ मी करते प्रोडक्ट्सविषयी, तर ते कोणतेही ॲडव्हर्टायझिंगचे व्हिडिओ नसून फक्त मला असणारी माहिती, माझे हॉनेस्ट रिव्ह्यू मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून ह्या माहितीचा उपयोग कुठेतरी तुमच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला व्हावा, एवढाच छोटासा माझा प्रयत्न आहे. तर आता आपण एक एक करून सगळ्या प्रोडक्टची माहिती जाणून घेऊयात. चला तर मग फर्स्ट प्रोडक्ट म्हणजे बेबी मसाज ऑइल. तर मोस्ट ऑफ माझे इथे हिमालयाचे प्रोडक्ट तुम्हाला दिसत असतील, तर मला खूप छान असा रिझल्ट याचा मिळाला आहे. सो बेबी मसाज ऑइल जे आहे ते मी माझ्या बाळाला जवळजवळ 11 महिने झालं हेच वापरते आहे. हिमालयाचं बेबी मसाज ऑइल, ऑलिव्ह ऑइल आणि व्हाईट चेरीपासून विंटर चेरीपासून बनलेलं हे क्लिनिकली टेस्टेड असलेलं. तर ह्याचे फायदे काय आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया. तर हे जे हिमालयाचं मसाज ऑइल आहे ह्याचे फायदे असे आहेत की बाळाची हाडं आणि मांसपेशी मजबूत करण्यासाठी हे मदत करतं. रक्तप्रवाह म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन छान प्रकारे वाढवतं. त्याच्यानंतर पोटदुखी आणि कफ हे जे आहे ह्याचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी हे उपयोगात येतं. बाळाला मस्त अशी झोप लागते जेव्हा बाळाची मस्त मालिश होते, आंघोळ होते आणि त्याच्यानंतर बाळाला छान अशी रिलॅक्स झोप ह्या मसाज ऑइलमुळे लागते. आणि हे जे ऑइल आहे ते पूर्णपणे हर्बल तत्वापासून बनलेलं आहे, त्यामुळे ह्याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही. क्लिनिकली टेस्टेड आहे, डर्मेटॉलॉजिस्ट टेस्टेड असल्यामुळे खूप छान रिझल्ट याचा मला मिळालेला आहे. याच्यानंतर दुसरा नंबर येतो तो बेबी सोपचा. तर हा हिमालयाचाच बेबी सोप मी माझ्या बाळाला वापरते आहे. जेंटल बेबी सोप आहे, ॲल्मंडपासून बनलेला आहे, क्लिनिकली टेस्टेड आहे आणि खरंच खूप मस्त आहे. म्हणजे बाळाच्या सॉफ्ट मस्त अशा स्किनला छान ठेवण्यासाठी हा मदत करतो. जेंटल सेप आणि रिसर्च आहे, ऑलिव्ह ऑइलपासून आणि ॲल्मंडपासून बनलेला आहे आणि बाळाची जी डेलिकेट त्वचा आहे तिच्यासाठी अगदी उत्तम प्रकारे काम करणारा हा ॲल्मंडचाच मी पहिल्यापासून वापरते. तर खूप सुंदर असा ह्याचा रिझल्ट आहे. याच्यानंतर तिसरा ते म्हणजे टाल्क. तर सिटाफिल लोशनबद्दल जो आपण व्हिडिओ केला तो तुम्ही बघितलाच असेल. जर नसेल बघितलं तर सिटाफिल लोशन ही खूप मस्त छान डेलिकेट स्किनसाठी बाळाच्या बनलेलं आहे. स्किन खूप सुंदर राहते त्याने बाळाची. डर्मॅटॉलॉजिकल टेस्टेड तर आहेच आहे, शिवाय शिया बटर विटॅमिन ई, प्रोविटॅमिन B5 पासून बनलेलं आहे आणि पॅराबिन फ्री आहे. खूप मस्त आहे. बॉडी फेसला हे लावतं. तर हे डेली लोशन लावल्यामुळं टाल्क जे आहे ते खूप कमी प्रमाणात वापरणं होतं आणि टाल्क खूप लावायची पण नाही आहे. पण मी हिमालयाचीच बेबी पावडर यूज करते आहे. तर ही थोड्याफार प्रमाणात मी वापरते आहे, पण खूप जास्त प्रमाणात टाल्क आजकाल वापरत नाही, ज्याच्या मागं काही रिझन्स आहेत. सो जेव्हा आपण बाळाला टीका लावतो काजळाचा वगैरे, तर तुम्ही पावडर लावू शकता त्याच्यावर त्यासाठी, किंवा कधीतरी अगदी फेसला जर वाटलं तुम्हाला तर थोड्याफार प्रमाणात तुम्ही पावडर यूज करू शकता. पण जे आधी लावायचे खूप पूर्ण बॉडीला फेसला खूप मोठ्या प्रमाणात लावायचं, तर तसं न करता थोड्या प्रमाणात ही बेबी पावडर ही पण छान आहे. रिफ्रेश आहे, कूल द स्किन, कीप बेबी स्किन सॉफ्ट आणि ड्राय राहण्यासाठी आहे. छान आहे ही पण पावडर, तर तुम्ही ही यूज करू शकता. याच्यानंतर जर उन्हाळ्याच्या कसं होतं बाळाला खूप जास्त प्रमाणात घामोळ्या येतात, किंवा उन्हाळाच नाही तर खूप जास्त बाळ गरमीमध्ये जर राहिलं तर घामोळ्या येण्याचे चान्सेस असतात. अशा वेळी ही कीटो पावडर माझा जो फर्स्ट माझा मुलगा आहे, 7 वर्षाचा मुलगा आहे माझा, तर त्याच्यासाठी मी ही वापरलेली डस्टिंग पावडर खूप इफेक्टिव्ह आहे. कीटो ही किथेनाझोल अँड एलेनाटॉनिक पावडर आहे, डस्टिंग पावडर आहे आणि लगेच घामोळ्या जातात 1-2 दिवसात. तर तुम्ही ही वापरू शकता ह्याच्यासाठी, घामोळ्यांसाठी. याच्यानंतर शॅम्पू. आता शॅम्पू मी छोट्या बाळाला तर वापरत नाही आहे, हिमालयाचाच वापरते आहे शॅम्पू. जे मोठा मुलगा आहे त्याच्यासाठी वापरते. माइल्ड आहे, अगदी डोळ्यात गेलं तरी डोळ्याला त्रास होत नाही असा माइल्ड. नो टिअर, सॉफ्टनेस, नरिश अँड इम्प्रूव्ह हेअर.
खूप सुंदर शॅम्पू आहे हा पण. हिबिस्कस अँड चिकीपायपासून बनलेला, सेफ आहे. तर तुम्ही नक्कीच हा तुमच्या बाळांना वापरू शकता, हिमालय जेंटल बेबी सोप. याच्यानंतर डेटॉल. आता तुम्ही म्हणाल तर डेटॉल कशासाठी, तर बाळ जेव्हा 1 वर्षापर्यंत असतं, अगदी 6 महिन्यापर्यंत तरी ॲटलिस्ट बाळाची जी सगळी कपडे आहेत ती मी कंप्लीट डेटॉलमध्ये धुतलेली आहेत. म्हणजे कपडे धुवून झाल्यानंतर ती पिळण्यासाठी डेटॉल जर वापरलं तर ह्याचा खूप फायदा, म्हणजे बाळ कमी आजारी पडणं किंवा बाळाला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन न होणं. तर मी अजूनही जवळजवळ वर्षाचं आता माझं बाळ होत येईल, तर मी डेटॉलमध्ये माझ्या बाळाची सगळी कपडे धुतल्यानंतर हे जे बॉटलचं हे आहे ते भरून टाकायचं आणि त्याच्यामध्ये सगळी कपडे छान पिळून घ्यायची, जेणेकरून अँटीसेप्टिक लिक्विड आहे, सो जर्म डिफेन्स करण्यासाठी ह्याचा वापर खूप छान प्रकारे होतो. तर तुम्ही सुद्धा जरूर वापरा तुमच्या बाळासाठी. त्याच्यानंतर जर बाळाला खूप जास्त प्रमाणात सर्दी झाली आहे, नाक खूप जास्त कोंडलं गेले, अशा वेळेस नेझोक्लेअरचा हा कॉमन ड्रॉप सगळीकडे वापरला जातो. सो मी काही मेडिसिन्सबद्दल सांगत नाही आहे, बट हा नेझोक्लेअरचा कॉमन ड्रॉप नेझल स्प्रे सलाईन, ज्याने बाळाचं नाक मोकळं होतं आणि व्यवस्थित बाळ श्वास घेऊ शकतं, तर हा मी वापरते. त्याच्यानंतर काजळविषयी मी सांगितलंच तुम्हाला. संतुलनचं लाईफ इन बॅलन्स खूप सुंदर काजळ आहे. अगदी बाळाला कोणत्याही प्रकारचं इरिटेशन होत नाही, डोळे छान राहतात. सन अँजन ब्लॅकचं हे जे काजळ आहे बालाजी तांब्यांचं, तेही खूप मस्त आहे. तर हे मी माझ्या बाळाला वापरते. त्याच्यानंतर एक नेलकटर तर हवंच बाळाची नखं कापण्यासाठी. ते जर असं सपोर्टिव्ह टाईपचं असेल तर नक्कीच याचा फायदा होतो, व्यवस्थित अशी नखं आपल्या बाळांची काढण्यासाठी. त्याच्यानंतर माझ्या 7 वर्षाचा जो मुलगा आहे त्याला मी हे कोलगेट वापरते. 5 वर्षापर्यंत वेगळ्या टाईपचं कोलगेट आहे आणि हे 7+ नवीन आता 6+ इयर्सचं कोलगेट आलेलं आहे. हेल्थ स्माइल्स फॉर लिटिल टीथ बबल फ्रूट, जे आपण रेग्युलर कोलगेट वापरतो तर त्याने काय होतं, फ्लोराईडचं प्रमाण वाढतं, दात खराब होतात. आणि हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असल्यामुळं मी माझ्या मुलासाठी हे बबलचं फ्रूटचं आणलेलं आहे, ज्याच्यात आय थिंक सो फ्लोराईडचं प्रमाण कमी असेल आणि ह्याने दात त्याचे व्यवस्थित राहतील यासाठी. त्याच्यानंतर पफ असा एक हवाच बाळाला पावडर वगैरे लावण्यासाठी, आणि बाहेर पावडर कॅरी करायची असेल तर हा बऱ्याच प्रकारात उपयोगी पडतो. त्याच्यानंतर मिमीचं जे हे 3 ह्याचं मी ऑनलाईन मागवलेलं ॲमेझॉनवरनं. वेट वाईप्स आहेत, लागतातच हे वेट वाईप्स, पण फक्त एवढी काळजी घ्यायची की हे जे वेट वाईप्स आहेत ते बाळाच्या स्किनवर जास्ती आपल्याला यूज करायचे नाही आहे. म्हणजे अगदी चेहरा पुसण्यासाठी वापरले, अंग पुसण्यासाठी असं न करता फक्त शी शू याच्यासाठीच हे वापरावं. मस्ट की शी केल्यानंतर पटकन क्लीन करण्यासाठी हे वापरावं. जास्त प्रमाणात चेहऱ्यावर ह्याचा उपयोग करू नये, कारण याच्यामुळे स्किन खराब व्हायची भीती असते. आणि हा ब्रश आहे आणि थर्मोमीटर एक आपल्या घरात असायलाच हवं. आपल्या बाळांचं जे टेम्परेचर आहे ते कधी पण वाढलं तर ते चेक करण्यासाठी एक थर्मोमीटर आपल्याकडे असायलाच हवं. तर ही अशी थोडक्यात माहिती मी बेबी प्रोडक्टची तुम्हाला सांगितली. तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. कॉमेंट बॉक्समध्ये सांगत जा की तुम्हाला कोणत्या प्रकारच्या व्हिडिओ बघायला आवडतील. नक्कीच त्या प्रकारच्या व्हिडिओ बनवण्याचा मी एक खरा प्रयत्न नक्कीच करेल. तर जर तुम्हाला आपली ही बेबी प्रोडक्टची माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.